छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी आणि जालना. नमस्कार, मी डॉक्टर केशव सांगळे, जिल्हा परिषद उपायुक्त परभणी. नामदेव जिल्हा परिषद. नमस्कार मॅडम, मी डॉक्टर यतीन पुजारी, जिल्हा परिषद उपायुक्त आणि जिल्हा परिषद अधिकारी. नमस्कार, मी डॉक्टर सखाराम कोणे, जिल्हा पशुवर्धन अधिकारी आणि जिल्हा पशुवर्धन उपायुक्त हिंगोली. नमस्कार मॅडम, मी डॉक्टर प्रवीण कुमार कोले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड. नमस्ते ताई, मी डॉक्टर सुरेखा माझे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जालना. आहे आम्ही बाहेर जातोय. हो 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 ताई. कृपया या बैठकीसाठी जेवढ्यांना आमंत्रित केलं तेवढ्यांनी या हॉलमध्ये बसावं. माननीय मंत्री महोदयांनी आदेशित केल्याप्रमाणे आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढे आपले विभाग आहेत त्या विभागांची विभागात बैठका घेण्यात. साधारण 4 तास तुम्ही आज बैठक घेतली, 3-3.5 तास. शांत तुम्ही दिसला काय विषय घेतले बैठकीत, काही निर्णय झाले का महत्वाचे मराठवाड्याला काय साध्य होते काय? मी मंत्रालयीन कारभार स्वीकारल्यापासून बैठका सर्व घेते, कारण शेवटी एखादा डिपार्टमेंट जेव्हा आपल्याला मिळतं त्या डिपार्टमेंटचा आपल्यालाही त्याच्या अभ्यास होतो, प्रेझेंटेशन्स आपण घेतो आणि डिपार्टमेंट कसं अजून मोठं करायचं, ताकदवर कसं करायचं हे करण्यासाठी आढावे घेणं आणि त्या डिपार्टमेंटशी चर्चा करणं आवश्यक आहे. म्हणून मी आता जिथे जिथे जाते तिथे त्या त्या डिव्हिजनची बैठक घेण्याचं ठरवलंय. आता मी आज पूर्ण मराठवाड्याची पशुसंवर्धन खात्याची बैठक घेतली आणि पर्यावरणाचीही घेतली. असंच मी प्रत्येक डिव्हिजनला जाऊन डिव्हिजनची बैठक घेणार आहे. त्याच्यानंतर माझा दौरा 10 जिल्ह्यावर जाणार आहे आणि मग त्या पद्धतीने मी काम करणार आहे. येणाऱ्या अधिवेशनामध्ये आणखी काय डिपार्टमेंटला जास्त ताकद द्यावी याच्यासाठी काम करते. 2 डिपार्टमेंट माझ्याकडे आहे, पशुसंवर्धन एक आहे आणि पर्यावरण आहे. आणि पर्यावरणाची पण बैठक घेतली, तीनही MIDCचे उद्योग, त्या उद्योगाचे चॅलेंजेस काय आहेत, पर्यावरण खात्याच्या डिपार्टमेंटच्या लोकांचे काय चॅलेंजेस आहेत. पशुसंवर्धन हे खूप सुंदर असं विभाग आहे. म्हणजे काही काही छोटे छोटे देश युरोपियन कंट्रीमध्ये असे आहेत, युरोपमध्ये असे आहेत काही देश की ते केवळ या विषयांवरच पूर्ण जागतिक इकॉनॉमीचा भाग आहे. तर आपण ते होऊ शकतो अशा प्रकारचं आम्ही चर्चा केली. आणि पशुसंवर्धनमध्ये खेड्यामध्ये युवकांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी वेगवेगळ्या खात्यांचा कन्व्हर्जन्स करून योजना राबवण्याच्या संदर्भामध्ये पण मी खूप चांगली आमची चर्चा झाली. खूप सुंदर आयडियाज मला या सगळ्या बैठकीतनं येत आहेत. येणाऱ्या काळामध्ये त्या आयडियाज योजनांमध्ये दिसतील आपल्याला आणि चांगलं काम खात्यांमधनं झालेलं दिसतं. समाधानी आहात का? काही सूचना केल्यात काय नवीन? आता मी पहिल्याच दिवशी उगीच आपलं हे असं झापा वापा असलं काही केलं नाही, कारण शेवटी त्यांच्यावर असमाधान व्यक्त करण्यासाठी सुद्धा मला अभ्यास पाहिजे आणि त्याच्यामुळे मला असं काही वाटलं नाही. मला उलट छान वाटलं. पशुसंवर्धन ह्या विभागामध्ये खूप करण्यासारखं आहे आणि पर्यावरण जिथे खूप करण्यासारखं आहे, जिथे खूप चॅलेंजेस आहेत तेच डिपार्टमेंट मध्ये काम करण्यामध्ये मजा नक्कीच आहे आणि मला खूप चांगलं काम बैठकीला तुमच्या पाठीमागची जर गर्दी बघितली तर आधीपेक्षा 10 पटीने गर्दी वाढलेली दिसायला लागली. नाही, माझी गर्दी अशीच आहे, जरा काही वाढलेली नाही. जास्त वाढली आहे थोडी. अजिबात नाही. जी गर्दी होती कधी होती, शिवशक्ती परिक्रमेत होती, मी आमदार नसताना होती, तीच गर्दी आहे. ते ऑफकोर्स ते बैठकीला अपेक्षित नव्हते, ते शिस्तीने सगळे बाहेर बसले होते, मी बैठक करत होते. काही संघटनाही भेटायला आल्यात, त्याची ऍडिशनल गर्दी आहे. सध्या बीड प्रकरणावर वाल्मिक कराड वगळता इतर सर्व आरोपींवर मोक्का लावलेला आहे. काय महाराष्ट्रातलं जे वाढतं प्रदूषण आहे ते मिटवणं कसं आव्हान आहे आणि देशात महाराष्ट्र प्रदूषण हा जो विषय आहे ना, तो फक्त राज्य असं नाहीये, तो एक ग्लोबल विषय आहे. तो पूर्ण म्हणजे आमच्याकडे एक असा विषय नाही ज्याच्यामध्ये वसुंधरा असं त्याचं नाव आहे. हा पूर्ण ग्लोबल विषय आहे
आणि या विषयामध्ये काम करण्यासाठी आपल्याला आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरच्या लोकांचे पण ह्याच्यामध्ये मार्गदर्शन आणि पार्टिसिपेशन घ्यावं लागतं. आता महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी एअर पोल्युशन जास्त दिसतंय, काही ठिकाणी आता वॉटर पोल्युशनचा फार मोठा विषय आहे. वेस्ट मॅनेजमेंट जे महानगरपालिकांचं आहे, ज्याला आमचं जे खातं आहे ते बजेट देतं पण ते बजेट ते खर्च करत नाहीयेत, ह्याचाही मी चांगला आढावा घेतलाय. आणि कोस्टल झोनमध्ये पण जे प्रदूषण आहे त्याचाही चांगला आढावा घेतलाय. आणि या लोकांना चांगल्या पद्धतीने नोटिसा देण्यात येतील, बजावण्यात येतील. त्यांनी जर त्यांच्या कामामध्ये कचुराई केली तर त्यांच्यावर ऍक्शन घेण्यात येईल आणि या प्रदूषणाच्या बद्दल कडक कारवाई करण्यात येईल. नदी पुनर्जीवन कोणत्याही महानगर त्यांनी जर प्रदूषणाच्या संदर्भात वेस्ट मॅनेजमेंटच्या संदर्भात निधी मिळून सुद्धा काम केलेलं नाहीये. आता इथे बऱ्याच प्रमाणात जुनं वेस्ट, त्याला लिगसी वेस्ट म्हणतो, ते एवढं मोठं जर असेल तर त्यांना आम्ही नक्कीच त्याचा जबाब विचारणार आहोत की ते का करत नाहीयेत, आणि त्याच्याशिवाय ते होणार नाही काम. आणि नदी पुनर्जीवनाचं एक चांगलं काम त्याच्यातनं करता येईल. नद्या ज्या प्रदूषित होत आहेत त्या नद्या एक नदी प्रत्येक ठिकाणाची घेऊन त्याच्यावर आम्ही STP लावून त्याच्यामध्ये काय करता येईल याच्याबद्दल आम्ही आता प्लॅनिंग आजच्या ह्याच्यात चर्चा केली. 8 आरोपींवर मोक्का लावलेला आहे, त्याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय असणार माझी प्रतिक्रिया? मला माहिती नाही लावलेलं आहे म्हणून. आता याच्यावर गृह मंत्रालयाने कार्यवाही केली असेल तर, आणि मला माहित नाही, मी बैठकीत होते तर काय काळात काय घटना घडल्या तर ह्याच्यामध्ये काय प्रतिक्रिया असेल, ह्याच्यामध्ये गृहमंत्री घेतलाय तर ते नक्कीच आमचे मुख्यमंत्रीच आमचे गृहमंत्री आहेत आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे फ्लोअरवर विधानसभेच्या की मी योग्य कारवाई करेन, कडक कारवाई करेन. आणि त्यांनी केलेली कारवाई आहे, एका तरुणाचा निर्घृण हत्या झाली आहे. त्यामुळं कारवाई जर त्यांनी केलेली असेल आणि ती कोणावर केली, तुम्ही नाव घेताय त्यांचं कारवाई वेगळी आहे आणि ज्यांनी हत्या केली आहे त्यांची कारवाई वेगळी आहे. त्यांनी काय केलंय, तुमचा प्रश्न बरोबर आहे का? प्रश्न बरोबर आहे का? तर मग ते मला तपासावं लागेल. मला माहित नाही का, मी आत होते. तर त्यांनी जी कारवाई केली असेल ती कारवाई विचारांतीच केली असेल. इन्व्हेस्टिगेशन करणं योग्य नाही. राजकारण केलं जाते असं आता सगळ्याच बाजूने चर्चा. खरं कालच पुण्यामध्ये एका तरुणीची इतकी वाईट हत्या झाली. एका माणसाने, एका मुलाने, म्हणजे तिच्या मित्राने तिला सगळ्या लोकांसमोर मारलंय. आणि ह्या घटना सगळीकडे घडत आहेत आणि ह्या सगळ्या घटना घडत आहेत, ह्या वाईट आहेत. दुष्ट प्रवृत्ती आणि निर्घृण हत्या ह्या आपण आणि अत्यंत पाशवी अत्याचार आपण बघतोय. तर या घटना थांबवण्यासाठी कडक शासन केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि कारण होतं या बीडच्या घटनेवरून कोणतीही घटना जेव्हा होते, मग ती एखाद्या 2 गटातलं भांडण असो, 2 समुदायांमधला प्रश्न असो किंवा अशी एखादी निर्घृण हत्या असो, ही घटना ज्यांना त्याच्यात राजकारण करायचं त्यांच्यासाठी तर एक मंचच आहे ना. बीडच्या या सगळ्या घटनेवर धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला जातो, म्हणजे विरोधाकडे. एक सहकारी मंत्री आणि बहीण म्हणून यावरची तुमची काय प्रतिक्रिया? हे पहा, मी ह्याच्यावर प्रतिक्रिया देण्याआधी मी एक कोट करेन की ह्याच्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते उपमुख्यमंत्री आहेत आणि राष्ट्रवादीचे ते सर्व आहेत आणि त्यांनी प्रतिक्रिया जी दिली आहे त्या प्रतिक्रियेला काउंटर करण्याचं माझं काही कारण नाही. ते जर म्हणतायत की त्यांना जोपर्यंत शोध लागत नाही तोपर्यंत कारवाई करणं अनुचित आहे, आणि जर अजित पवार म्हणतायत की जर शोध लागला, कोणाचाही संबंध असेल तर त्याला सोडणार नाही, आणि मी काल त्यांचं वाक्य अगदी माझंही असेल तरी मला सोडणार नाही, तर हे त्यांनी म्हटलंय. त्यामुळे ह्या विषयाला रोज काय नवीन बाईट मिळू शकतील तुम्हाला. सुरेश धस जे तुमच्याबद्दल बोलतायत की पंकजाताई तुम्ही गप्प का आहे, तुम्ही बोलत असं ते त्यांचा सवाल आहे. आता मी बोलतेच आहे ना, आता कुठे गप्प आहे? कोणाच्या सवालांना उत्तर द्यायचं मी काही कारण नाही. मी पहिलं पत्र दिलं या महाराष्ट्रात ते SIT लावा म्हणून, आणि ह्याच्यावर मी परवा विस्तृत प्रेस घेतली. तुमचाच होमवर्क कमी आहे, तेच प्रश्न विचारता तुम्ही. प्रेसला तुमच्या TV9चा कॅमेरा होता, तुमचा ABPचा होता, Zee24चा होता, पुढारीचा, सगळेच होते. मी विस्तृत प्रेस घेतली याच्यावर. माझ्या बोलण्यामुळे हे राज्य हलणार असतं तर मग ह्या गोष्टी हे पहिले का नाही बोलले? ज्या अनेक गोष्टी ते आता बोलतायत ते मागच्या 2 वर्षात का नाही बोलले? ह्या सगळ्या प्रकरणामध्ये स्पेसिफिक परळीचं गुन्हेगारीकरण याच्यावर बरीच आता चर्चा होऊ लागली. मग 1 वर्षामध्ये 109 मृतदेह आढळून आले वगैरे. तुमची सामाजिक जबाबदारी, मला ते आकडे माहित नाहीयेत. म्हणजे पण ही गुन्हेगारी खरंच
परळीतच स्पेसिफिक असं चित्र झालंय रंगवलं का? जातंय काही परळीत. numbers काय त्याच्याबद्दल तुमचं मत मला ते नंबर्स माहित नाही का नंबर जाऊ द्या पण हे कोणातरी- गुन्हेगारीकरण कोणातरी- परळीत म्हणतात बीड मध्ये नाही, फक्त परळीमध्ये आहे. बीड बदनाम हा. कुठेतरी परळीला बदनाम करण्याचं देखील असं आहे का? म्हणजे त्यांच्यामुळे तर बीड बदनाम झालंच आहे ना, कारण शेवटी या विषयाचं ज्या पद्धतीने मांडणी झाली आहे राज्यभरामध्ये, त्याच्यामुळे राजकीय भूमिका न घेता जर ह्या विषयाकडे संवेदनशीलतेने बघितलं असतं तर असं झालं नसतं. आम्ही बीडमध्ये राहतो आणि बीडमध्ये आम्ही रोज राहतो. एक महिला आहे, मी आज बीडमध्ये काम करते, एक महिला राजकारणी आहे. बीड ज्या जिल्ह्याने एका स्त्रीला नेता म्हणून स्वीकारलाय. खासदार राहिलेले आहेत तिथे केशर काकू क्षीरसागर, रजनीताई पाटील, प्रीतम मुंडे, विमलताई मुंदडा पालकमंत्री राहिल्या आहेत. मला वाटतं ज्या जिल्ह्यामध्ये लोक इतके स्वाभिमानी आहेत की सगळ्यात कष्टाचं जीवन असणारे ऊस तोडणारे माणसं मायग्रेट होऊन बाहेर काम करतात, त्या जिल्ह्याचे स्वाभिमानी असते ना, नाही तर दरोडे करायला गेले असते लोक, काम करायला कशाला गेले असते बाहेर. त्या जिल्ह्याच्या विषयी अशा घटनेने तो जिल्हा बदनाम होत असेल तर माझ्याकडे आता म्हणजे RTI मधून प्रत्येक जिल्ह्यातल्या घटनांचा आढावा आहे. मला माहितीये की पुणे जिल्ह्यात किती घटना घडल्यात. अजूनही मुळशी पॅटर्नच्या हत्या चालू आहेत. नागपूरमध्ये परवा मी अधिवेशनात असताना एका महिलेला पेट्रोल भरत असताना तिने एका तरुण लोकांवर थांबवलं म्हणून नाक घासून तिला पायावर चपलेवर तिला माफी मागायला. अशा अनेक घटना राज्यभर घडत आहेत आणि म्हणून ही घटना निर्घृण आहे. तिचा आम्ही तीव्र निषेध केलेला आहे, वेळोवेळी केलेला आहे. तुम्ही मलाच का सिद्ध करायला लावताय की मी बोलत नाहीये, मी हे करत नाहीये. माझी भूमिका काय आहे? मी पर्यावरण मंत्री आहे. माझ्याकडे ती भूमिका असती तर मी त्या भूमिकेत बोलायला पाहिजे. दुसऱ्यांच्या भूमिकेत हस्तक्षेप करणं माझं काम नाही. आणि माझे मुख्यमंत्री जेव्हा विधानसभेत शब्द देत आहेत त्याच्यानंतर परत परत मी त्या विषयाला फार वेगळ्या पद्धतीने हवा देणं हे योग्य असं वाटत नाही. पालकमंत्रीपदाचा जो मुद्दा आहे, पालकमंत्रीपद तुमच्यात आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये जी रस्सीखेच आहे त्याच्या काही रस्सीकेच नाहीये. तुम्ही काही बोलू नका, काही बोलताय तुम्ही. आणि किती बालिशपण आहे तुमचा. माझे विषय काय आहे, तुम्ही बोलताय काय, तुमची भूमिका काय आहे. आमच्यात रस्सीकेच आहे. तुमचं मी मत त्याला निवडून आणण्यासाठी प्रचार केलाय, त्यांनी माझ्यासाठी केला. आम्ही दोघं एकमेकांच्या युतीमुळे आम्ही एकमेकांवर काम करतोय. रस्सीकेस असायचं काय कारण? मी तर सांगितलं की पालकमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा अजितदादांनी व्हावं, आमची काय हरकत नाही. एक मुद्दा शेवटी एक म्हणला की ऊसतोड कामगारांच्या संदर्भात उल्लेख केला होता. एक महामंडळ स्थापन केल्यानंतर त्याचं कार्यालय सुद्धा स्वतंत्र अजून नाही, त्याच्या खुर्च्या सुद्धा दुसऱ्या विभागाचा विषय मी चर्चा करेन मंत्रिमंडळ त्याच्या. हे प्रश्नांचे उत्तर आतापर्यंत जे सत्तेत होते ते जास्त देऊ शकतील. मी तर आता 10 दिवस झाले सत्तेत.